हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर क्लास 9ची जी युनिट टेस्ट एक्झाम आहे, युनिट टेस्ट एक्झाम 2, तर ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्याच्या दृष्टीनं आपण एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे, जेणेकरून युनिट टेस्टची जी एक्झाम आहे त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. याच्यावर 20 मार्क्सची आपण युनिट टेस्ट तयार केलेली आहे. जो तुमचा युनिट टेस्टचा सिलेबस आहे तर त्याच्यावर आधारित ही 20 मार्क्सची टेस्ट आहे आणि त्याच्यासाठी टाईम तुम्हाला 1 आवर. ओके, तर याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या युनिट टेस्ट एक्झामच्या आधी जर तुम्ही हे सगळे क्वेश्चन बघितले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसंच आपण आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आपला. तिथे तुम्हाला आत्ता 9च्या दृष्टीनं आणि पुढे जाऊन 10च्या दृष्टीनं सुद्धा ज्या PDF नोट्स आहेत तर त्या तुम्हाला मिळतील त्यावेळी त्या चॅप्टरच्या नंतर. तर नक्की ग्रुप जॉईन करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि हे सर्व फ्री असेल. ओके, सो क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर 2 मार्क्स. सो 2 मार्क्ससाठी करेक्ट अल्टरनेटिव्हचा क्वेश्चन येईल. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ अ पर्सन स्टँडिंग इन अ फ्रंट ऑफ मिरर, द मिनिमम हाईट ऑफ मिरर मस्ट बी. समजा एखादा पर्सन आहे, तो मिररच्या समोर उभा आहे, इन फ्रंट ऑफ मिरर. तर द मिनिमम हाईट ऑफ मिरर किती असली पाहिजे? मिनिमम हाईट, कमीत कमी हाईट किती असली पाहिजे मिररची हां त्या पर्सनच्या? जर ती इमेज दिसायची असेल फुल इमेज त्या पर्सनची, तर मिररची हाईट किती असली पाहिजे? म्हणजे समजा तुम्ही मिररच्या समोर उभे आहात, तुम्ही स्वतः आहात, मिररच्या समोर तुम्ही उभे आहात. समजा ही मिरर आहे आणि तुम्ही त्याच्या समोर उभे आहात, तर ती मिररची हाईट किती असली पाहिजे तुमच्यापेक्षा? कमीत कमी किती असली पाहिजे जेणेकरून तुमची फुल इमेज दिसेल? तर बघा, हा आपण प्रूफ पण केलेला आहे. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ अ पर्सन स्टँडिंग इन अ फ्रंट ऑफ मिरर, द मिनिमम हाईट ऑफ मिरर, मिररची मिनिमम हाईट किती असली पाहिजे? हाफ. ओके, हाफ ऑफ द हाईट ऑफ पर्सन, जी पर्सनची हाईट आहे त्याच्या हाफ तरी मिनिमम असली पाहिजे त्या पर्सन, सॉरी, मिररची हाईट पर्सनच्या हाईटपेक्षा कशी असली पाहिजे? हाफ, निम्मी असली पाहिजे. सो आन्सर इज हाफ. ऑप्शन ए इज करेक्ट, हाफ. नाउ नेक्स्ट, टू एबल टू हिअर अ डिस्टिंक्ट इको, द रिफ्लेक्टिंग सरफेस शुड बी ॲट मिनिमम डिस्टन्स ऑफ. जर आपल्याला इको जर ऐकायचा असेल तर तो येण्यासाठी रिफ्लेक्टिंग सरफेस किती डिस्टन्सवर असलं पाहिजे? तर रिफ्लेक्टिंग सरफेस शुड बी ॲट मिनिमम डिस्टन्स किती असलं पाहिजे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 7.2 मीटर. इतक्या डिस्टन्सवर असलं पाहिजे की जेणेकरून तो साऊंड त्या सरफेसवर आदळेल आणि परत आपल्याला तो ऐकू येईल. ओके, सो मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे रिफ्लेक्टिंग सरफेसचं? 17.2 मीटर. सो करेक्ट आन्सर इज 17.2, जेणेकरून तुम्हाला इको आहे तो ऐकू येईल. ओके, 17.2 मीटर करेक्ट आन्सर. हे लक्षात ठेवा, हे असे काही ऑप्शन दिले तर कन्फ्यूज होईल. मीटरमध्ये पण आहे आणि 17.2 मीटर हे गरजेचं आहे ऑप्शन. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 1B, आन्सर द फॉलोइंग. तर मॅच द पेयर्सचा क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये मला 1 मार्कसाठी इथे ग्रुप ए मध्ये 2 दिलेले आहेत आणि बी ग्रुपमध्ये दिलेले आहेत. ओके, ऑप्शन. सो 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स याला आपण काय म्हणतो? ऑडिबल साऊंड, की जो आपण ऐकू शकतो. ऑडिबल साऊंड 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. स्मॉलर दॅन 20 हर्ट्स, स्मॉलर दॅन 20 हर्ट्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इन्फ्रासाऊंड असं म्हणतो. आणि 20,000 पेक्षा जास्त किंवा 20K हर्ट्स, किलो हर्ट्स, म्हणजेच 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण अल्ट्रासाऊंड म्हणणार. पण सध्या काय आहे? 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स ऑडिबल, स्मॉलर दॅन 20 हर्ट्स इन्फ्रासाऊंड, आणि अल्ट्रासाऊंड काय असतो? ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्स पेक्षा जास्त, ग्रेटर त्याच्यापेक्षा जास्त असतो, त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतो. सो अशा प्रकारे मॅच द पेअर्ससाठी लक्षात ठेवा. डिफाईन फोकल लेंथ.
तर फोकल लेंथची डेफिनेशन काय, द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर. मिररचा जो पोल आहे, सो पोलची पण डेफिनेशन किंवा प्रिन्सिपल फोकसची पण डेफिनेशन, जेवढ्या त्या डेफिनेशन्स आहेत मिररच्या बाबतीत तर त्या करून ठेवा. त्यातली एक विचारली इथं फोकल लेंथ, बाकी सगळ्या सुद्धा करून ठेवा. द डिस्टन्स बिटवीन द पोल, पोल आणि प्रिन्सिपल फोकस यांच्यामधलं डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, फोकल लेंथ असं म्हटलं जातं. ओके, सो डेफिनेशन लक्षात ठेवा. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ स्टील इज अ स्मॉलर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर. स्टील हे काय आहे, तर सॉलिड फॉर्म मध्ये असतं, ते वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये असतं. ओके, सो सॉलिड मध्ये नेहमीच काय असतं, साऊंडची व्हेलॉसिटी जास्त असते अदर दॅन लिक्विड. त्यामुळे काय होणार की स्टीलची जी व्हेलॉसिटी आहे ती स्मॉलर असणार नाहीये, तर ती ग्रेटर असणार आहे. ओके, तर स्मॉलर इज अ रॉंग, फॉल्स. स्टेट ट्रू और फॉल्स म्हटलंय आपल्यासाठी. सो इट इज फॉल्स. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन स्टील इज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर. फॉल्स. सो करेक्ट इज ग्रेटर, बट तिथे स्मॉलर दिलं होतं त्यामुळे ते स्टेटमेंट फॉल आहे. ओके, सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. अँसर द फॉलोइंग. 6 मार्क्स असणार आहेत टोटल. 2 मार्क्सचे 3 क्वेश्चन. सो 2 मार्क्सचे 3 क्वेश्चन जर झाले टू 3 किती होणार आहे, 6. सो टोटल 6 मार्क. आता बघा, राईट द मिरर फॉर्म्युला. सो सुरुवातीला काय आले आहे, समजा यू हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द पोल, म्हणजे त्या वस्तूचं पोल पासूनचं डिस्टन्स, आणि इमेजचं डिस्टन्स समजा पोल पासून व्ही आहे, आणि फोकल लेंथ समजा एफ आहे. तर त्याचा मिरर फॉर्म्युला काय येणार आहे सांगा, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. हा मिरर फॉर्म्युला नक्की लक्षात ठेवा, हा विचारला जातोच परीक्षेमध्ये. आता राईट द युजेस ऑफ सोनार. सोनारचे कोणतेही 2 युजेस लिहायचे. 2 मार्कचा क्वेश्चन. सो पहिला यूज काय आहे त्याचा, सोनार इज यूज टू डिटरमाइन द डेप्थ ऑफ सी. सी ची डेप्थ किती आहे, खोली किती आहे ते मोजण्यासाठी त्याचा वापर होतो. सोनार इज ऑल्सो यूज टू सर्च अंडर वॉटर हिल्स. पाण्याच्या आतमध्ये ज्या हिल्स, व्हॅलीज, सबमरीन्स, आईसबर्ग्स, सनकेन शिप्स आहेत, सो त्यांना शोधण्यासाठी किंवा त्यांना डिटेक्ट करण्यासाठी या सोनार तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. राईट द युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर. कुठं कुठं होतो, बार्बर शॉप, डेंटल हॉस्पिटल, दातांच्या दवाखान्यामध्ये किंवा केश कर्तनालयामध्ये, तर तिथं याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट काय, टॉर्च आणि हेडलॅम्प्स जे व्हेकलचे आहेत त्याच्यामध्ये होतो. फ्लड लाईट्स, त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. व्हेरियस इक्विपमेंट युजिंग सोलार एनर्जी. सोलार एनर्जीच्या मध्ये किंवा सोलर एनर्जीवर आधारित जे जे इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये या कॉन्केव्ह मिररचा यूज होतो. आता बघा, अँसर द फॉलोइंग. राईट एनी 3 कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. कधी कधी नुसती कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनची डायग्रॅम येईल, तर त्यासाठी ही डायग्रॅम काढा व्यवस्थित, आणि ती काढल्यानंतर मगच तुम्ही काय करा, 3 साइन कन्व्हेन्शन. आता तुम्हाला याच्यामध्ये एकूण 5 साइन कन्व्हेन्शन दिलेले आहेत. ओके, सो ते तुम्हाला माहीतच असतील. सो फर्स्ट, सेकंड, या सगळ्याचे स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवा, जेणेकरून तुम्ही ह्यातले कुठलेही 3 किंवा जेवढे विचारलेत, कधी कधी 2 विचारतील 2 मार्क्ससाठी सुद्धा, तर ह्या आउट ऑफ 5 पैकी कोणतेही 3 तुम्ही एक्झाममध्ये लिहा. आता त्याच्यानंतर बघा, राईट द युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंडचा कसा यूज होतो, कम्युनिकेशन बिटवीन शिप्स ॲट सी. समुद्रामध्ये 2 शिप्समध्ये कम्युनिकेशन, एकमेकाला संपर्क साधण्यासाठी याचा यूज होतो. तर असे त्याचे युजेस दिलेले आहेत. टू ऑब्टेन द इंटरनल इमेज ऑफ ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. शरीरातल्या आतल्या इमेजेस मिळवण्यासाठी. तर ह्या सगळ्या कुठलेही, आता बघा 1, 2, 3, 4, 5 हे 5 युजेस दिलेले आहेत. ह्यातले कुठलेही 2 तुम्ही काय करा एक्झाममध्ये, 3 to 4 युजेस त्याच्यामध्ये लिहा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ लॉंग इट विल टेक फॉर अ साऊंड वेव्ह 25 सेंटीमीटर वेवलेंथ and 1.5 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी ऑफ टू ट्रॅव्हल डिस्टन्स 1.5 किलोमीटर. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा, फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे, तर 1.5 किलो हर्ट्स अशी दिलेली आहे. मग ते कसं लिहिता येईल, 1.5 किलो हर्ट्स म्हणजे काय, 1.5 10⁻³
असं लिहिता येईल. त्याच्यानंतर बघा वेवलेंथ 25 सेंटीमीटर, मग मीटरमध्ये कसं करता येईल, त्याला 100ने डिवाइड करायचं. 100ने डिवाइड केल्यावर किती होईल, 0.25 मीटर होईल. सेंटीमीटरचं काय होईल, मीटर. डिस्टन्स किती आहे, 1.5 किलोमीटर, त्याचं मीटरमध्ये कसं होईल, 1.5 10⁻³ कारण 1000 असतात ना मीटर एका किलोमीटरमध्ये, त्यामुळे 10⁻³ मीटर लिहायचं. मग टाइम काढायचं. मग टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. हे तुम्ही लिहू शकता. मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स किंवा तर याच्यामध्ये बघा व्ही, त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती इथं, सॉरी डिस्टन्स आहे ते दिलेलं आहे 1.5 म्हणजेच किती, 1.5 10⁻³ अपॉन व्हेलॉसिटी किती आहे बघा साऊंडची 375 मीटर पर सेकंड, हे आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, तर तो इथं यूज करायचा. मग आता याला बघा याच्यामध्ये 10⁻³ 1.5 ला तुम्ही 10⁻³ 10⁻³ म्हणजे किती रे, 1000 मल्टिप्लाय जर केलं तर किती येतं, 1500. ओके, सो इथं 1500 आलेला आहे आणि 1500 ला 375 न डिवाइड करा किंवा असं करा 370 मल्टिप्लाय 4 तर 1500 येणार आहे. म्हणून 1500 ला 375 न डिवाइड केलं किती येणार आहे, 4 सेकंड. तर द साऊंड वेव्स टेक्स 4 सेकंड टू ट्रॅव्हल द डिस्टन्स ऑफ 1.5 किलोमीटर. सो अशा प्रकारे ही 20 मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे तो इथं आपला कम्प्लीट होतोय. तर अशा प्रकारचं तुम्ही काय करा, नक्कीच त्याचा तुम्हाला यूज होईल युनिट टेस्टचा स्टडी करत असताना. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नक्की दिसतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, थँक्यू.